नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. खूप मेहनत करून देखील आपल्याला कधी-कधी यश नाही मिळत. सर्वच जण खूप कष्ट करतात, मेहनत करतात, पण पाहिजे तसा पैसा कमवू शकत नाही. कारण यश मिळत नाही. तर काही गोष्टी आहेत त्या आपण अवश्य करून बघितलं तर आपल्याला यश नक्की मिळेल. असं मानलं जाते की काही पवित्र वृक्ष आहेत आणि काही वनस्पती आहेत की त्यांच्यावर देवी देवता वास करतात. या झाडाची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. त्यातील एक केळीचे झाड आहे. सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे. पिंपळ आहे, तुळशी, केळी, आवळा, शमी यांच्यासारखी झाडे आणि वनस्पती त्यांच्यात विशेष आहेत. असे पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवतांचा वास असतो. या झाडाची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते. पुराणातही केळीच्या झाडाचे तपशीलवार वर्णन केले आहे. जगाचे पालनहर्ता भगवान श्री विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात, ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज तुम्हाला केळीच्या झाडासंबंधी मी काही खास उपाय सांगणार आहे. त्यामुळे आर्थिक संकट पण दूर होतात. कष्ट करूनही जर गरिबी घर सोडण्याचं नावच घेत नसेल तर केळीच्या झाडाचा उपाय तुमच्या जीवनाचा कायापालट करू शकतो. यासाठी केळीच्या झाडाची मुळे घरी आणावी. यानंतर ते मूळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर पिवळा धागा बांधावा. त्यानंतर घरामध्ये आपण ज्या ठिकाणी आपली तिजोरी असते, आपण पैसे ठेवतो, त्या ठिकाणी हे मूळ आपण तिजोरीत ठेवावे. याचा तुम्हाला खूप फायदा होईल. गुरुवारी आपण आंघोळ केल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून त्यानंतर आपण केळीच्या झाडासमोर जावं आणि भगवान विष्णूंना तुमची काय इच्छा आहे ती सांगावी. पूजा करताना कुटुंबातील कोणीही तुमच्याशी बोलू नये याची विशेष काळजी घ्यावी. पूजा करताना बोलायचं नाही. असे मानले जाते की भगवान विष्णू आपल्या भक्तांच्या प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नोकरी व्यवसायात लाभ होतो. कशामुळे होतो बघा, कारण नोकरी व्यवसायात काही अडचणी येतात तर केळीच्या झाडाची थोडीशी मुळं घेऊन लाल रुमाल किंवा एक लाल कपड्यात बांधून ठेवायची आणि यानंतर ते कापड कामाच्या ठिकाणी ठेवावे, म्हणजे आपण जिथे व्यवसाय करत असो तिथे ठेवावं. या उपायाने व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या व्यक्तीला जीवनात खूप आपली प्रगती होते. तरी माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.